नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष आपल्यासाठी कसं असेल हे जाणून घेण्याची इच्छा सगळ्यांनाच असेल. चला तर बघूया, मेष, वृषभ आणि मिथुन राशीसाठी 2024 हे वर्ष कसे असेल. नंबर 1, मेष. या वर्षी शनी देव मेष राशीच्या लाभ स्थानात विराजमान राहतील. वर्षाच्या मध्यकाळानंतर शेवटपर्यंत गुरु अर्थात बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या राशीच्या तनु व धन स्थानातून होईल. वर्षाच्या सुरुवातीला गुरु आपल्या राशीत असल्याने खूप लाभ मिळेल. यामुळे तुम्हाला समाजात मिळणाऱ्या मान सन्मानात वाढ होईल आणि तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल. शनी आपल्या लाभ स्थानात असल्याने उत्पन्नाचे निश्चित स्रोत मिळतील. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. राहूची उपस्थिती 12व्या स्थानात असल्याने तुमचे परदेश भ्रमणाचे योग बनतील. मात्र तुमच्या खर्चात वाढ सतत चालू राहील. वर्षभरातील पहिले 6 महिने आपणास खूप अनुकूल राहतील. आर्थिक आव्हाने काही अंशी कमी होतील. जुनानंतर आर्थिक आणि शारीरिक रूपात काही पीडा निर्माण होऊ शकते. या वर्षी तुम्हाला आर्थिक बाबतीत आणि शारीरिक दृष्टिकोनातून आपली विशेष काळजी घ्यावी लागेल. नंबर 2, वृषभ. या वर्षात गुरु वृषभ राशीच्या व्यय स्थानात असल्याने देवधर्म पूजापाठ अध्यात्म या बाबतीत खर्चाचे योग बनणार आहे. म्हणून तुम्हाला सांभाळून आर्थिक खर्च करावा लागेल, म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीला काही मोठे नुकसान होणार नाही. मे महिन्यात गुरु राशी बदल करून तुमच्या तनु स्थानात आल्याने तुमच्या आर्थिक समस्या कमी होतील. शनी देवाचे भ्रमण पूर्ण वर्षापर्यंत तुमच्या दशम स्थानात राहील. आपणास मेहनत घ्यावी लागेल. शनी तुमचा भाग्येश आणि कर्मेश आहे, म्हणून शनीचा हा प्रभाव तुमच्या करिअरवर राहील. येणारे हे वर्ष उत्तम उन्नती घेऊन येईल. राहूची स्थिती वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या लाभ स्थानात राहील. राहू आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आकस्मिक धनलाभ घडेल. तुम्ही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असाल. तसेच तुमच्यासाठी हे वर्ष फायदेशीर सिद्ध होईल. नंबर 3, मिथुन. वर्षाच्या सुरुवातील मिथुन राशीचा दशम भावाचा स्वामी गुरु लाभ स्थानात असल्याने अनेक यश प्राप्त होतील. छाया ग्रह केतू आणि राहू क्रमशः तुमच्या कर्म आणि सुख स्थानात विराजमान राहणार आहे. शनी देखील पूर्ण वर्षात तुमच्या भाग्य स्थानात विराजमान राहणार आहे. आर्थिक रूपातही आपण मजबूत स्थितीत राहाल. भाग्याला प्रबळ बनवणारे योग आहेत. आपल्या रखडलेल्या योजना पुन्हा कार्यान्वित होतील. कामात तेजी येईल आणि तुम्ही यश संपादन करू शकाल. राहू आणि केतूमुळे शारीरिक दृष्टिकोनातून काही समस्या उद्भवू शकतात. या वर्षी आई वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या अस्वस्थ प्रकृती कारणास्तव कुटुंबात अशांतीचे वातावरण बनू शकते. वर्षाच्या प्रारंभी रवी आणि मंगळ वैवाहिक स्थानात असल्याने आपलं वैवाहिक जीवन आणि रोजगारात काही तणाव पाहायला मिळेल. यावर्षी आरोग्याच्या काळजीसह आपणास आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.